करवीर तालुक्यातील शिंगणापूर इथल्या प्रभाग क्रमांक 1 मधील 2 सदस्यांनी कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समाविष्ट होण्याची तयारी दर्शवली होती। याला विरोध म्हणून ग्रामपंचायतीनं ग्रामसभा आयोजित केली। या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच रसिका पाटील होत्या। यावेळी बोलताना सरपंच रसिका पाटील यांनी गावात 70-80 लाखाचे रस्ते आणि गटारींची कामं केली असल्याचं सांगितलं। गावासोबतच उर्वरित नवीन कॉलनीत देखील विविध विकास कामं केली आहेत। गावाबाहेर वसलेल्या नवीन कॉलनीत ग्रामपंचायत पाणी देतं, तरी देखील 2 ग्रामपंचायत सदस्य हे हद्दवाढीला समर्थन देण्याची भूमिका घेत असतील तर अशा लोकांवर जिल्हा प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी केली। हद्दवाढीच्या विरोधी सर्व गाव एकवटलं असताना ग्रामपंचायतचे काही 2 सदस्य यांनी जी हद्दवाढीच्या संदर्भात आम्हाला शहरात जायची अशी जी मागणी केली आहे, त्यांना प्रशासकाला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आम्ही आज मागणी करणार आहे। आणि यासाठी आज सर्व गाव एकत्र आलेलं आहे आणि आम्हाला हद्दवाढ नको आहे। यासाठी त्यांनी जे गावसभेच्या जर विरोधी भूमिका घेतली तर त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो। यावेळी गटनेते अमर पाटील यांनी मोजक्या लोकांना घेऊन स्वतःची घरं भरण्यासाठी गणेशनगर वासियांना वेठीस धरून राजकारण करू पाहणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा निषेध केला। त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं। तसंच हद्दवाढीच्या विरोधात घोषणाबाजी केली। यावेळी ग्रामपंचायत सदस्या दीपाली पाटील, रुपाली चौगले, संगीता कलाल, वंदना घाटगे, सुवर्णा आवळे, गटनेते अमर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब कांबळे, सुहास साळुखे, सचिन जाधव, दीपक कांबळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अर्जुन मस्कर, ग्राम महसूल अधिकारी इरफान सनदी, संदीप ढाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।